हॅलो, हाय, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त ना? मस्त मजेतच असाल अशी स्वामीचरणी प्रार्थना करते. चला तर मग आज आपण बघा भिजवलेला मसूर आहे, 1 वाटी टॅमॅटो आहे, दही आहे, थोडी कोथिंबीर आहे, तळलेला कांदा घेतलेला आहे मी, आणि त्याचबरोबर आपला हा गरम मसाला आहे. आज सोया मसूर पुलाव बनवणार आहे झटपट असा कुकरमध्ये, आणि त्याच्यामध्येच बघा हे जिरे, 3 खडे मसाले सर्व घेतलेले आहेत, आणि गरम मसाला पाण्यामध्येच ना मी हे सोया चंक्स आहेत ते 5 मिनटं भिजत ठेवले होते. त्याने काय होतं, आपले सोया चंक्स चांगले भिजतात. त्याचबरोबर तांदूळही मी स्वच्छ धुवून भिजत ठेवले होते. बघा, चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. त्याच्यासाठी बघा पाण्यामध्ये ना, गरम पाण्यामध्ये जे सोया चंक्स आहेत ना ते छान असे गरम पाणी असतं त्यावेळेलाच व्यवस्थित असं नितळून घ्यायचं आहे. गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, त्यामुळे काय होतं सोया चंक्स आपलं आळणी लागत नाहीत, छान असं होतात. बघा आता सोया चंक्सही मी भिजवून घेतलेला आहे. त्याचबरोबर ती इकडं आपलं आता आपण कुकरमध्येच बनवणार आहे. तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे झटपट असं मी सोया चंक्स व मसूर पुलाव बनवला होता. खरं म्हणजे मसूरची भाजी बनवण्यासाठी मी मसूर भिजत घातला होता, तरी पण काय झालं, तब्येतच ठीक नसल्यामुळे झटपट म्हटलं असा सोया पुलाव बनवू कुकरमध्येच. कुकर थोडा उंचीला मोठा असल्यामुळे तुम्हाला आतून थोडंसं दिसण्यास प्रॉब्लेम होत असेल, तरीही मी टाकते आहे आणि तोंडानेही सांगत आहे. बघा, त्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. त्याच्यामध्ये आलं, लसूण, खडे मसाले, परत टॅमॅटो, ओली मिरची घातलेली आहे. कांदा ह्याच्यात वापरलेला नाही आहे, कांदा शेवट वापरणार आहे. त्याच्यामध्येच बघा भिजवलेले हे जे मसूर असतात ना ते घालायचे आहेत. 5 मिनटं मग तसं परतून घ्यायचं आहे बघा, आणि त्याच्यामध्येच हे सोया चंक्स आहेत ना ते टाकून द्यायचे आहेत, आणि छान असं परतून घ्यायचं आहे 5 मिनटं. चवीलाही अप्रतिम असा आपला हा भात होतो. बघा, त्याच्यामध्येच 1 वाटी दही वापरायचं आहे. दहीमुळे काय होतं, आपल्या पुलावला खूप छान टेस्ट येते, आणि झटपट असा आपला आजारी पडल्यावर ते बनवता येतो. बघा असा झटपट, आणि आमच्या घरीमध्ये खूप आवडतो हा. त्यामुळे बघा आता तळलेला कांदा घातलेला आहे. तळलेला कांदा काय करते ना मी, ज्यावेळी मला कधी वेळ असतो त्यावेळेला थोडासा जास्त तळून ठेवते, कारण की घरामध्ये जास्त करून आमच्या पुलाव ते जास्त प्रमाणात बनतो. त्यामुळे त्याच्यामध्येच बघा आता कांदा घातलेला आहे, आणि त्याच्यामध्येच गरम मसाला घालून छान असं परतून घेते. त्याच्यामध्येच हे तांदूळ धुवून घेतले होते ना ते टाकून देते. तांदूळ टाकून ना फक्त 5 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. बघा 5 मिनटं परतलं ना त्याच्यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून परत एकदा असं छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून कोथिंबीर ही व्यवस्थित सर्वांना लागेल. आणि 2 ग्लासच तांदूळ घेतले आहेत, त्याच्यामध्ये 2 ग्लासच पाणी वापरलं आहे. कुकरमध्ये असेल ना तर थोडं तांदूळ मी भिजवलेलं होतं, त्यामुळे 2 ग्लासचं प्रमाण हे बरोबर आहे. कुकरमध्ये मऊ लुसलुसीत आपला भात तयार होतो. त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे, थोडेसे तूप घालायचे आहे, आणि थोडा 1 लिंबू अर्धा पिळून टाकायचा आहे ह्याच्यामध्ये, जेणेकरून आपला भातही मोकळा सळसळीत होतो. चला तर मग रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, आणि कमेंटमध्येही सांगा. बघा आता किती छान गरमागरम आपला मोकळा सळसळीत सोया चंक्स बिर्याणी भात तयार झाला आहे. तुम्ही बिर्याणी पुलावही म्हणू शकता. श्री स्वामी समर्थ.